नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहन गायकवाड आणि आज आपण बघणार आहे चालू घडामोडी 9-10-2025च्या चालू घडामोडी बघणार आहे. आपण रेग्युलर हे सिरीज सुरुवात केलेली आहे चालू घडामोडीच्या आणि आपण ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या टेलिग्राम ग्रुपलाही अवेलेबल करून देत असतो. हे सर्व PDF प्रामुख्याने आपण त्या ग्रुपला टाकत असतो. तसेच त्यासोबतही आपण 100 क्वेश्चन रोजचे MCQ चेही त्यामध्ये टाकत असतो. तर सुरुवात करूया कोणताही न वेळ वाया घालवता. पहिला आपली चालू घडामोडी बघा. पहिली काय आहे, युनेस्कोचे नवीन महासंचालक. इजिप्तचे माजी पुरातत्व आणि पर्यटन मंत्री खालिद अल एनानी, लक्षात ठेवा खालिद अल एनानी यांची युनेस्कोचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. कुठले आहेत ते? इजिप्तचे आहेत, लक्षात ठेवा इजिप्त देशाचे आहेत. आणि कोण आहेत ते? माजी पुरातत्व आणि पर्यटन मंत्री खालिद अल एनानी यांची युनेस्कोचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे. युनेस्कोची स्थापना कधी झालेली बघा, 16 नोव्हेंबर 1945. पार्श्वभूमी आहे युनेस्कोची. 16 नोव्हेंबर 1945 ला युनेस्कोची स्थापना झालेली आहे. मुख्यालय कुठे आहे? पॅरिस, फ्रान्स, जिथे आयफेल टावर पण आहे. कार्य बघा काय आहे, शिक्षण, विज्ञान, संस्कृती आणि संवाद यांच्या माध्यमातून शांतता आणि सुरक्षा प्रोत्साहन देण्याचं काम हे करत असतं. कोण करत असतं? युनेस्को करत असतं, लक्षात ठेवा. त्याचे नवीन महासंचालक कोण झालेले आहेत? इजिप्तचे खालिद अल एनानी. पुढची न्यूज बघा, IUCN वर्ल्ड कन्झर्वेशन काँग्रेस 2025 आयोजन कोणी आणि किती तारखेला केलेलं आहे बघा, 9 ते 15 ऑक्टोबर रोजी अबुधाबी, जी की दुबईमध्ये आहे, लक्षात ठेवा. UAE, युनायटेड अरब अमिरात मध्ये अबुधाबी एक मोठं शहर आहे, लक्षात ठेवा. थीम काय आहे बघा त्याची, पॉवरिंग ट्रान्सफॉर्मेटिव्ह कन्झर्वेशन. भारताचा विशेष योगदान काय आहे बघा, पहिली नॅशनल रेड लिस्ट प्रसिद्ध करणार आहे भारत. कशामध्ये? IUCN वर्ल्ड कन्झर्वेशन काँग्रेस 2025 मध्ये भारत पहिली नॅशनल रेड लिस्ट प्रसिद्ध करणार आहे. महत्व काय आहे? लुप्तप्राय वनस्पती आणि प्राणी प्रजातींविषयी माहिती समाविष्ट त्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. लुप्तप्राय प्राणी आणि वनस्पतीमध्ये भरपूर प्रकारचे प्राणी येतात. आता आपल्या लक्षात घ्या की आपल्या देशामध्ये चित्त्याचं प्रमाण कमी होतं, आपण चित्ते इम्पोर्ट केले. तसेच वाघांचं प्रमाण कमी होतं. बेंगाल टायगर आपल्या इकडचे फेमस आहेत. अशा प्रकारे ज्या ज्या गोष्टी, ज्या ज्या प्राणी किंवा वनस्पती एक्सटिंक्ट होत चाललेल्या आहेत त्याच्यावर कन्झर्वेशनवर त्याचा भर पडणार आहे. कशामध्ये रेड लिस्ट तयार करणार आहे भारत पहिली? IUCN वर्ल्ड कन्झर्वेशन काँग्रेस 2025 मध्ये. कुठं आहे ती? तर अबुधाबीमध्ये, दुबईमध्ये आहे, लक्षात ठेवा. युनायटेड अरब अमिरात या देशात आहे, लक्षात ठेवा. पुढची न्यूज बघा, मेरा हो चोंगबा सण. दिनांक बघा किती आहे? 7 ऑक्टोबर 2025 रोजी हा सेलिब्रेट केला जातो. स्थान कोणतं आहे? मणिपूर. साजरे करणारे कोण आहेत बघा, मिटिया आणि नागा जमाती. वेळ किती आहे? मिटिया कॅलेंडर मधील मेरा महिन्याचा 15व्या चांद्र दिवशी, म्हणजे चंद्र ज्या दिवशी असतो 15वा दिवस असतो आणि त्या दिवशी चंद्र असतो, त्या दिवशी मेरा हो चोंगबा सण साजरा केला जातो. महत्व काय आहे बघा, मणिपूर मधील सांस्कृतिक एकतेचे प्रतीक आहे. सण आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरही प्रश्न विचारले जातात. सण कुठे सेलिब्रेट केला जातो असे PYQ आहेत चालू घडामोडीचे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं डायरेक्ट स्वरूपात असे प्रश्न विचारले जातात की हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो किंवा सणाचं नाव विचारलं जातं आणि तो कोणत्या प्रमाणावर त्या चंद्राच्या 15व्या दिवशी हा कोणता सण केला जातो, तर त्याचं नाव पण लक्षात राहू द्या. भारताचा घरगुती विमान बाजार. पुढची न्यूज आहे बघा, जागतिक क्रमांक किती आहे? तिसरा सर्वात मोठा डोमेस्टिक एव्हिएशन मार्केट कोण आहे? इंडिया आहे, लक्षात ठेवा. वाढीचे कारण बघा, झपाट्याने वाढणारा हवाई प्रवास. सगळ्यांना आता एअर ट्रॅव्हल सुखकर पडत आहे, कारण कॉस्ट कटिंग पण त्याच्यामुळे होत आहे. कारण बाकीचे ज्या एअरलाइन्स आहेत त्या पण कॉस्ट कटिंग करत आहेत आणि चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध करत आहेत. त्याच्यामुळं विमानाचं जे प्रमाण आहे वापरायचं किंवा प्रवास करायचं ते वाढलेलं आहे. विकास बघा, विमानतळाच्या संख्येत भारतामध्ये वाढ झालेली आहे. जोपासून टेक ओव्हर केलेलं आहे अडाणीने, ते अडाणी सगळीकडे जवळपास विमानतळ सुरू करत आहेत. त्याच्यामुळं सुखकर पडलेलं आहे आणि विमानतळांचं प्रमाण वाढलेलं आहे. विमान कंपन्यांच्या वाढत्या संख्या तसेच सुधारणांमध्ये बघा, प्रवासी सेवांमध्ये गुणवत्तापूर्ण सुधारणा झालेली आहे. म्हणजे प्रवाशांना पण ट्रॅव्हल करताना विमानाने कम्फर्टेबल वाटत आहे आणि त्याच्यामुळे
प्रवासी पण विमानाचा प्रेफरन्स देत आहेत बाकीच्या गोष्टींपेक्षा आणि स्वस्तात पडत असल्यामुळे, कारण जास्त कॉम्पिटिशन असल्यामुळे कॉस्ट कटिंग होत आहे प्रत्येक कंपनीकडूनच आणि त्याच्यामुळं विमान प्रवास सुखकर माणसांना झालेला आहे. त्याच्यामुळं जगात त्याचा 3रा क्रमांक झालेला आहे, लक्षात ठेवा. इंदिरा 2025 सैन्य दल सराव आयोजन बघा 7 ते 15 ऑक्टोबर मध्ये आयोजन आहे. स्थान कुठं आहे? महाजन ट्रेनिंग ग्राउंड राजस्थान मध्ये त्याचा सैन्य सराव झालेला आहे. सहभागी देश भारत आणि रशिया. रशियन आर्मी स्ट्रॉंग आर्मी समजली जाते, लक्षात ठेवा. रशियन आर्मी जवळपास जगातल्या सर्वात मोठ्या आर्म्यांमध्ये समाविष्ट आहे. त्याच्यामुळं त्यांच्यासोबत जर आपण सराव केला तर आपल्याला त्यांचे तंत्रज्ञान माहीत पडणार, आपल्याला त्यांचे पडणार. आपल्या तंत्रज्ञानात किंवा बाकीचे जे उपकरणे आहेत किंवा सॅटेलाइट आहेत, जसे की रशियाकडे सर्वात फास्ट वेगवान मिसाईल आहेत, 2 नंबरला भारताकडे आहेत. पण जर म्युच्युअल कोलॅबोरेशनने जर काय फॉर्मेशन केलं नवीन सरावात तर आपल्याला त्याची माहिती मिळू शकते. कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन असते, लक्षात ठेवा. पण काही लोक किंवा काही मित्र राष्ट्र ते एकमेकांमध्ये शेअर पण करतात, त्याच्यामुळे दोन्ही देशांचा विकास होतो, लक्षात ठेवा. उद्देश काय आहे? लष्करी सहकार्य आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्याचं लक्ष आहे. सराव कोणाच्या मध्ये होत आहे? भारत आणि रशियाच्या मध्ये होत आहे. 7 ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान हा सराव होणार आहे. महाजन ट्रेनिंग ग्राउंड राजस्थान येथे हा सराव आयोजित करण्यात आला आहे, लक्षात ठेवा. पुढची न्यूज बघा. रसायनशास्त्रात नोबेल पुरस्कार. आपण काल फिजिक्सचे नोबेल पुरस्कार बघितले, आज आपण केमिस्ट्रीचे नोबेल पुरस्कार बघू. बघा पुरस्कार प्राप्त कोणाकोणाला आहेत? सुसुमु कितागावा जो की जपान मधला माणूस आहे. रिचर्ड रॉबसन किंवा सायंटिस्ट आहे, लक्षात ठेवा. रिचर्ड रॉबसन ऑस्ट्रेलियाचे सायंटिस्ट आहेत. उमर एम यानी अमेरिकाचे सायंटिस्ट आहेत. संशोधन कशात केलेलं आहे? मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क्स MOF त्याला आपण कमी संज्ञेमध्ये म्हणतो, लक्षात ठेवा. त्याच्या विकासासाठी त्यांनी काम केलेलं आहे. मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क मध्ये त्यांनी काम केलेलं आहे. नाव काय काय आहे लक्षात ठेवा. परत एकदा बघूया आपण. सुसुमु कितागावा जे की जपानचे आहेत. रिचर्ड रॉबसन ऑस्ट्रेलियाचे आहेत. उमर एम यानी अमेरिकेचे आहेत, लक्षात ठेवा. त्यांना तिघांना नोबेल पारितोषिक 2025 केमिस्ट्री मध्ये मिळालं आहे. उपयोग बघा हायड्रोजन संचयन करणे. पुढचा उपयोग बघा वाळवंटी हवेतील पाण्याचे संकलन करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्याच्या प्रयोगानुसार. आणि अजून एक उपयोग बघा पाण्यातील प्रदूषक काढणे आणि कार्बन डायऑक्साईड शोषण याच्यावर त्यांनी संशोधन केलेलं आहे पूर्णपणे. त्याच्यामुळं त्यांना केमिस्ट्रीमध्ये नोबेल पारितोषिक दिलेलं आहे. नावाला लक्षात ठेवा. सुसुमु कितागावा पहिलं नाव आहे, रिचर्ड रॉबसन दुसरं नाव आहे आणि उमर एम यानी हे 3रं नाव आहे, लक्षात ठेवा. कशामध्ये? तर केमिस्ट्रीमध्ये त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेले आहे 2025चं. पुढची न्यूज बघा. शास्त्र रामानुजन पुरस्कार 2025 पुरस्कार प्राप्त कोण कोण आहेत? अलेक्झांडर स्मिथ नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठ अमेरिकेचे ते पुरस्कार प्राप्त करता आहेत, लक्षात ठेवा. पात्रता 32 वर्षांखालील गणित तज्ञ असावं लागतं. कशाला? शास्त्र रामानुजन पुरस्कार 2025 ला. म्हणजे त्यांची आत्ताची एज किती असेल तर 32 वर्षाच्या अंडर असेल. नाव काय आहे? अलेक्झांडर स्मिथ जे की नॉर्थ वेस्ट विद्यापीठात शिकत आहेत अमेरिकेच्या. स्थापना बघा 2005 ला शास्त्र विद्यापीठाद्वारे त्याची स्थापना झालेली आहे. या पुरस्काराची उद्देश काय आहे? तरुण गणितज्ञांना प्रोत्साहन देणे, लक्षात ठेवा. भारताची पार्श्वभूमी खूप मोठी आहे गणितात, जे की आपण बेसिक गणिताचा आपल्या देशातून सुरू झालेलं. त्याच्यानंतर आपण अरबीमध्ये ते कन्वर्ट, म्हणजे बाकीच्यांनी जे अरबी देश होते त्यांनी ते कन्वर्ट केलं आणि अमेरिकेने त्याचं स्थापना म्हणजे मोठ्या प्रमाणावर त्याचा विकास करण्याचं काम केलं. त्याच्यामुळं भारताचे जे जुने लोक आहेत किंवा जुने सायंटिस्ट आहेत त्यांनी गणितात मोठं योगदान दिलेलं होतं. त्याच्यामुळं आपण हे गणिताचे पुरस्कार जर त्या वर्षी सिलेक्ट करत असतो जे की हुशार आहेत त्यांच्यानुसार. पुढची न्यूज बघा. कॅप्टन शुभांशु शुक्ला नियुक्ती कशात झालेली आहे बघा? विकसित भारत बिल्डाथॉन 2025 चे ब्रँड अँबॅसेडर ते झालेले आहेत. नाव काय आहे? कॅप्टन शुभांशु शुक्ला. उद्देश काय आहे बघा? विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेष आणि समस्या सोडवण्याची भावना वाढवण्याचं काम ते करणार आहेत. लॉन्च कधी आहे बघा? 23 सप्टेंबर 2025 ला त्याचा लॉन्च झालेला आहे शिक्षण मंत्रालयाद्वारा. कामगिरी काय आहे? ISS वर जाणारे पहिले भारतीय आहे ते. नाव कोण आहे? कॅप्टन शुभांशु शुक्ला. वैशिष्ट्य बघा 41 वर्षानंतर अवकाशात जाणारे दुसरे भारतीय ते ठरलेले आहेत. नाव काय आहे? कॅप्टन शुभांशु शुक्ला. आणि
काय काय झालेले आहे ते कशाचे ब्रँड अँबॅसेडर झालेले आहेत? विकसित भारत बिल्डाथॉन 2025 चे नवीन ब्रँड अँबॅसेडर झालेले आहेत. लक्षात ठेवा, त्यांचं योगदान मोठं आहे. अंतराळ यानात किंवा स्पेस मध्ये त्यांचं योगदान मोठं आहे भारतासाठी, त्याच्यामुळे त्यांना ब्रँड अँबॅसेडर केलेलं आहे. नाव लक्षात ठेवा, कॅप्टन शुभांशु शुक्ला. अशाच प्रकारे आपण न्यूज कव्हर करत असतो डेली, आणि ज्या ज्या महत्वाच्या न्यूज आहेत किंवा ज्या की परीक्षेच्या दृष्टीने येऊ शकतात, कारण अभ्यास आपण करतो चालू घडामोडींच्या PYQ नुसार. तर अशा प्रकारचे जे PYQ येत असतात तेच आपण याच्यामध्ये घेत असतो, कारण अशा क्वेश्चनवर बाकीच्या किंवा मागच्या काही प्रश्नपत्रिकांमध्ये क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. त्याच्यामुळे आपण ज्या प्रकारे PYQ असतात त्याच प्रकारे आपण या टॉपिक निवडत असतो चालू घडामोडीमध्ये. त्याच्यामुळे अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला PDF स्वरूपात पाहिजे असतील तर टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, सरळ सेवा _33 हे चॅनलचं नाव आहे, आणि त्याच्यामध्ये ह्या प्रकारचे PDF डेली टू डेली बेसिसवर उपलब्ध असतात. आजचा आपण एपिसोड इथेच थांबूया. चालू घडामोडी आजच्या संपलेल्या आहेत. उद्याच्या 10 तारखेच्या चालू घडामोडी बघण्यासाठी आपण उद्याचा व्हिडिओ बघा. तोपर्यंत धन्यवाद.